आता आपण पोहे कसे करायचे हे शिकणार आहोत। पहिले 2 चमचे तेल घ्यायचं कढईमध्ये। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता मोहरी टाकणार आहे। मोहरी टाकल्यानंतर शेंगदाणे टाकायचे। यानंतर थोडे शेंगदाणे होऊ द्यायचे तेलामध्ये। आता आपण बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकायचा। बटाटा पहिले धुवून घ्यायचा छान, म्हणजे त्याच्यातला सर्व स्टार्च निघून जातो। थोडा बटाटा होत आला की त्याच्यात कांदा टाकायचा। असा लांब लांब चिरायचा कांदा, म्हणजे पोह्यामध्ये छान लागतो। कांदा थोडा वेळ होऊ द्यायचा। आता आपण पोह्यामध्ये पाणी टाकून पोहे छान धुवून घेतलेले आहे। त्यानंतर आता त्याच्यामध्ये लिंबू पिळूया। 2 ते 3 लिंबू पिळायचे पोह्यांमध्ये। चवीनुसार मीठ टाकायचं, थोडी साखर, हे सर्व पहिले टाकायचं आणि मग ते एकजीव करून घ्यायचं सर्व। आता आपण फोडणीमध्ये थोडी हळद टाकूया। थोडं चवीनुसार मीठ, कारण की आपण पोह्यात मीठ टाकलं तर कमी टाकायचं मीठ। आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची, फोडणीमध्ये मीठ टाकल्यामुळे काय होतं की कांद्याला आणि बटाट्याला छान मीठ लागतं। यानंतर पोहे टाकायचे कढईमध्ये आणि मग सर्व हे एकत्र करून घ्यायचं। आता पोह्यांवर 2-3 मिनटं झाकण ठेवायचे आणि छान पोह्यांना एक वाफ येऊ द्यायची, म्हणजे पोहे छान मोकळे होतात। आता याला वाफ आलेली आहे, बघा किती छान पोहे झालेले आहेत। आता याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि झाले आहे आता आपले पोहे तयार। यानंतर पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि वरतून त्याच्यावर बारीक किसलेलं खोबरं टाकायचं, म्हणजे छान लागतं पोहे।